माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं आणि त्यानंतर आता काही वेळामध्ये त्यांचं जे पार्थिव आहे ते माटुंगा परिसरात असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहेत। स्थानिक पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। महेश सावंत सर, आज सरांचं दुःखद निधन झालं, इकडं कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे आणि कसं पुढचं प्लॅनिंग असणार आहे? सरांचं आता निधन झालेलं आहे ते सगळ्यांना म्हणजे तुमच्या माध्यमातून पुरा भारताला समजलेलं आहे, जगालाही समजलेलं आहे। आता सरांचे चिरंजीव उन्मेष जोशी हे हिंदुजा रुग्णालयात सरांचे पार्थिव घेण्यासाठी गेलेले आहेत। ते थोड्या अवधीतच इथे येतील। त्यानंतर जवळजवळ 1-1.5 तास त्यांच्या घरी निवासस्थानी ती पार्थिव देह ठेवण्यात येणार आहे। साधारण 11च्या दरम्यान खाली सगळं शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जेवढे नेते आहेत तेवढ्यांसाठी दर्शनासाठी 11च्या नंतर ठेवणार। साधारण 1:30-2च्या दरम्यान त्यांचा पार्थिव इकडनं निघणार आहे। सरळ ह्या रेषेत आमच्या शाखा आहे, जी सुधीर भाऊंची शाखा ओळखली तिथपर्यंत ठेवून त्या शाखेजवळ आणणार आहे। तिकडनं लेप मारून सेनाभवनच्या इथे आणणार आहे। सेनाभवनच्या इकडनं सरळ जाऊन मासाहेबांच्या इथे लेप मारून स्मशानभूमीपर्यंत तो प्रवास होणार आहे। असा प्रवास साधारण 4-4:30 वाजतील असा अंदाज आहे या संपूर्ण याच्यामध्ये। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले दौरे जे आहेत ते पूर्ण रद्द केलेले आहेत। कधीपर्यंत या ठिकाणी उद्धव साहेबांचा म्हणजे कॉन्टॅक्ट झाला ना, परंतु मी त्यांचे मिलिंद नार्वेकर जी आहेत त्यांच्याशी माझा आता मगाशीच बोलणं आला, तर त्यांचा जवळजवळ रद्द झालेला आहे आणि ते निघायच्या तयारीतच आहेत। एक कडवट शिवसैनिक म्हणून सरांचं नाव होतं। तुमच्या अनेक आठवणी त्यांच्यासोबतचा आहात। एबीपी माझ्यासोबत बोलताना काही आठवण शेअर करा। सरांच्या आठवणी खूप आहेत सर। संपूर्ण मला वाटतं ह्या प्रभादेवी माहीम भागामध्ये संपूर्ण संस्थांमध्ये सर ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी विभागातील जनता दरबार घ्यायचे, त्यावेळी काही त्यांच्या अडचणी असतील संस्थेच्या मार्फत किंवा आमच्यासारख्या संस्था असतील किंवा इतर सामाजिक घ्यायचे, त्यांच्याशी चांगल्या सलोख्याच्या त्यांनी कामं केलेली होती। ह्या मुंबईमध्ये जी आमच्या विभागातली पहिली झोपडपट्टी होती त्यांचा पुनर्वसन सरांच्या राज्यात झालेला होता। अशा अनेक मोडकळी झालेल्या बिल्डिंगीचा त्यांनी हे केलं आणि आमच्यासारखे तरुण जे कार्यकर होते ते माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्यांनी BMC मध्ये नोकरीसाठी सुद्धा स्वतःहून त्यांनी मुख्यमंत्री असताना फोन केलेला। त्या म्युनिसिपल बँकेचे चेअरमन होते पाटणकर साहेब, त्यांना सरांनी फोन केला। माझ्यासारख्यांना अशा असंख्य तरुणांना त्यांनी नोकरीला लावलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन म्हटलं तर निवडणूक पूर्व काळामध्ये सुरुवातच सरांच्या मार्गदर्शनावर व्हायची। या माहीमचा नारळ सरांच्या हस्ते पुढायचा निवडणुकीचा, त्यामुळे ह्या वर्षीची सुरुवात ही मोठी आम्हाला एक त्यांचं भाषण म्हणजे आम्हाला प्रेरणादायी असायचं। सर बोलायला लागले की सगळे स्तब्ध उभे असायचे। असे सर आज आमच्यातनं निघून गेलेले, ही मोठी हानी आमच्यासाठी आहे। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आज या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक दाखल होतील। सध्या या ठिकाणी आपण पाहतोय तयारी सुरू आहे, पोलीस प्रशासन देखील दाखल झालेलं आहे आणि VVIP मुवमेंट अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।